हॅलो गाईज, तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज श्लोकचे मम्मी आणि डॅडी येणार आहेत. पण बघूया हा व्लॉग कसा जातो. आणि आत्ता मी जस्ट एक व्लॉग टाकलेला आणि तो यूट्यूबवाल्यांनी डिलीट करून टाकला. मला काही रिझन पहिल्यांदा कळालं नाही. नंतर असं कळालं की मी गाथा आणि कृष्णाला जी आपली म्हस असते त्याच्यावर असंच मस्ती म्हणून ठेवत होती. तर ते यूट्यूबवाल्यांना ते म्हणजे चुकीचं वाटलं किंवा ॲनिमल्सला हार्म असं वाटलं की केला. आपण हॅरेस केलं त्या पोरांना. कारण त्यांना कुठं माहिती की आमचीच बोर तेच ते वॉटेवर जे काय असेल. तर मी तो ब्लॉग मग परत एडिट केला आणि परत अपलोड केला. तर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि येस, स्टे ट्यून. तुला काय बोलायचं आहे? मला बोलायचं आहे हेच की स्टेट गाईस, पोरं मला करतायत मदत. शौर्य, त्यासाठी गिफ्ट. आवडली का? काळ्या दिसतात. आणि कोणी दिले? शशिकांत मोरे या साहेबांनी दिलेत. या साहेबांनी दिले. मामाने दिले बघ. आम्ही शेंगा फोडल्या सगळ्यांनी, अजून खूप आहेत म्हणून आम्हाला आडापाव आणलाय. आडापाव हे बघा, आडापाव. म्हणून आम्ही अशी ये मैं हूँ, ये मेरे लोग हैं और हम पार्टी कर रहे हैं. चला बाय. मिरची पाहिजे तर मांडी घालून मस्तपैकी. जानू, विन्या, ओव्या, श्रेया आणि श्लोक्या. कोण? ते खेळायला गेलेत क्रिकेट आणि आम्ही तर वडापाव खाल्ले. आणि आद्विका वगैरे. मिरच्या मिरच्या मिरच्या. कुठला वडापाव आहे? कुत्र्यातला. चंदू मग नाव ना माहिती. गाईज, जसं मी बोलले ते ताई आणि जिजू येणार. इकडे बघा हो. येऊन क्रिकेट खेळायला. CSK फॅन. हॅलो बोला. दादाला घेऊन गेलो. आज खूप दिवसाने करण आमच्यासोबत जेवायला आला. का तर अमराज आहे म्हणून जेवायला आला. कुठे दिसलं नाही. हो, दिसला दिसला दिसला. मला बघायचं. मला येलो कलरची लाईट. हे बघ लाईट आहे त्याला. ती काजवा. मशीनची भाषा कळते आमच्या दाजींना. पाणी पाहिजे म्हणला नाही लागणार. मी म्हणलं एकदा त्या तरी 3 बारड्या पाणी पी. ओ माय गॉड. चला, टाळ्या 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 टाळ्या. काय पाहिजे होतं ते कळलं. आता तुला मी सांगू, पांढरावाला आहे ना, पांढरावाला, त्या पांढरावाल्याला तिला त्याला धुवून आणले. यांचं पण म्हणणं आहे की मला पण धुवून आणा. मशीनचा डॉक्टर. गाईस, आमच्याकडे आहे आज बेत मटणाचा. इथे वैष्णवीच्या घरात चिकन केलंय आणि वैष्णवीने छान दुरी दिली आहे त्याला, स्मोकी फ्लेवर, त्यामुळे छान लागतंय. पण आमच्या घरातलं काय शिजलं नाहीये मटण, त्यामुळे मी खाऊ नाही शकत. गाडी तुमची स्कूटी. वाव, छान आहे. हो हो, तुझीच आहे. काय जेवण जेवलास? छान झालं जेवण. स्मोकी है ना? कृष्णा, मला स्ट्रॉबेरी आहे. झाला ना, तिकडे जा मामाकडे. पकडलंय ना असं. सो गाइस, दिस इज
नेक्स्ट डे नाही, सॉरी. मला हसायला येतात. तर गाईज आता जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आम्ही मस्त एक नॅप घेतलेली आहे. आणि आमचे जीजू आले आहेत कोल्हापूरवरून, तर ते आम्हाला घेऊन जात आहेत फिरवायला. कोण कोणी तुम्ही बघू शकता. श्लोक बघू, आम्ही कुठे चाललोय वैष्णू? तर बघूया कसा व्ह्यू आहे. लेट्स सी. तर गाईज आता श्रेयाचा व्लॉग करून झाले आहे, श्रेयाचा व्लॉग करून झालेला आहे आणि मी टाइमपास म्हणून घेतलाय मोबाईल. सॉरी सॉरी सॉरी. आम्ही सगळी टोळी निघालोय. कुठे निघालोय? पुढे डोंगर आहे का नाही तिथं? मग तिथंच चाललोय ना वैष्णू आपण? तिथंच चाललोय. काय सांगालोय की नाही का वैष्णू? तर आम्ही चाललोय. तर गाईज मी श्रेयाला म्हटलं पटकन मोबाईल दे, मला दाखवायचं होतं आम्ही कुठं चाललोय. खरं अरे पोकळ हे बघा, धनगार. आम्ही म्हणजे तुम्हाला दाखवणार होतो आम्ही कुठं चाललोय. खरं श्रेयानं टायमिंग मध्ये फोन दिला नाही, म्हणून तुम्ही आता गेल्यावरच बघा कुठं चाललोय आम्ही. वगैरे आहेत बघा. पलीकडे कुठं काय नाही, त्या पवन चक्क्या वगैरे बघून परत येणार आम्ही. जवळ आहे ना आपलं हिरवळ बघायला. गाईज या काकांचा फोन बघा. गाईज या काकांचा फोन बघा ना तुम्ही. आमचे मॅडम अरे मी आता रोज येते का? मला थोडी माहिती आहे. रस्ता विसरले म्हणून आम्ही विचारत होतो. अरे मला वाटलं स्ट्रेटच रोड असेल, इकडे इकडे. आणि मी पण तुमच्यासोबतच आलेली ना लास्ट टाइम. अरे बट यू शुड नो. अरे पण कसं माहितीये, मी थोडी रोड रोज थोडी येते. लास्ट टाइम 2 आले. मामा पुढे दाखवले चांगलं. दोन्हीकडे पवन चक्क्या आहेत ना? काय प्रश्न आहे श्रेया? काय प्रश्न आहे? दोन्हीकडे पवन चक्क्या आहेत ना? हे काय त्यांनी दाखवलंय चांदोली पुढे म्हणून. ही बघ महेश काका होते. ही पुढची आपलीच गाडी आहे. त्यांना कळलं नाही का आपण? नाही कसं कळालं ते मागून ना, मला नाही व्हिडिओ काढायचा आहे. मग काढ ना. पण झालं आता मगासपासून 3 हे आले, डायव्हर्ट टर्न आले. 2 रस्ते आले. हा तरी पण आम्ही कुठं पण चाललोय, तर म्हणलं जो होगा वो देखा जाएगा. काय व्ह्यू आहे हा. तर काहीच नाही गाईज, जरा दाखवतो तुम्हाला मी नंतर. तर गाईज असं आम्ही रस्ता विचारत व्ह्यू एन्जॉय केला आणि मस्त छान ठिकाणी पोहोचलो. गाईज व्ह्यू बघा. स्माइल गाईज. होय तेच की, सगळ्यांनी असं सिस्टमॅटिक एकदम. इकडूनच आलेलो. गाईज आम्ही जस्ट पोहोचले आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता मागे. नुसती हवा आणि एकदम प्लेन रस्ता आहे, काहीच नाही, नुसतं ग्रीनरी. गाईज आम्ही सांगली जिल्ह्यात आलोय. तिथं लिहिले महाराष्ट्र डुब 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 डुब. वैष्णू आम्हाला घेऊन आलेली आहे. थँक्यू बोला मला. एवढं जवळून काय घेतेस, मागून घे प्लीज. थँक्यू बोला मला.
प्लीज थँक्यू बोला. गाईज आम्ही पवन चक्कीच्या फुल शकतो लाईट जनरेट होते तिथे आलं एकदम आणि बघू शकता. ओ माय गॉड व्ह्यू कसला आवाज येतोय भारी एकदम. एकसारखे एका पाताकडे बघ, तो पाता सोडायचा नाही डोळ्यात. इकडे बघा. आवडलं का ओवी? बघायला काय एकच टोप बघायचं राहून राहून का बघ की असं आपण थोडंच होतो. मागे मागे जास्त. तुम्ही तर काय येतच असता है की नाही? लेडी खेळत असतात. गाईज आता आम्ही परत चाललोय. तर असंच रस्त्यात जरा गाडी थांबवली कारण करवंद घ्यायची आहेत का? हा गाईज बघा मला काटा सापडला. हळू 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 काटा सापडला ते पण कसं काटा का करवंद शोध. पिकॅक्स आहे पिकॅक्स. व्हॉट इज पिकॅक्स? जानू मग नाही काढू शकत आपण. नाही तिथे आहेत ना त्या साईडला. आणि अशी असते गाथाची रोजची मॉर्निंग अण्णांसोबत देवपूजा करत. मी काही येत नाहीये. आमच्या वहिनी आलेल्या आहेत. मीनाक्षी वहिनी. वहिनी तुम्ही पण आहे माझ्या ब्लॉगमध्ये. ही अद्वैतची मम्मी आहे. ह्या चालले ढेवेवाडीच्या बाजारामध्ये कारण यांनी बाजार नाही बघितलाय कधी. हा दादा आहे. कॅन घेऊन पाणी भरायला झालं. आणि दुसरी कुठे आहे? सॉरी मी नाही येते. तुम्ही एन्जॉय करा काहीतरी खायला ना. नको ऊन खूप आहे त्यामुळे नाही. होय पैसे हवेत नवऱ्यांकडून घ्या आपल्या पैसे. गाईज इव्हनिंगचा टाइम झालाय आणि आज वैष्णवी करणार आहे. म्हणजे वैष्णवी नाही वैष्णवीची मम्मी करणार आहे चिकन. आणि ह्या दोघी मैत्रिणी बघा कशा आलेत. या या लवकर या. गाता हाय कर. माय दीदी बघ कशी हाय करते. हाय कर. कुठं कुठं चालला बोल की आता. हा ए पिल्लू चालायला. चावी हरवून टाकली. गाईज अबंगने काय केलंय ह्यांची चावी घेतली ह्यांच्या खेळायला लावली आणि ह्यांची चावी ह्यांच्या खेळायला आणि सांगत नाही एवढा वेळ. आरोपी गावला. मग इकडची चावी इकडं लावलाय. मधीच बोलतोय वैष्णवीने हरवली. गाईस असं बनलंय जेवण. इथे रस्सा आहे हे सुक्क आहे. आम्ही मस्त आता एन्जॉय करणार आहे. जेवलीस? आणि माझी पण मॉर्निंग अशी ह्या दोघींसोबत होते. कृष्णा होती तेव्हा तिच्यासोबत पण असायची आणि ह्यांचे आंघोळ पाणी नाश्ता हे करण्यात. गाईस कधी कधी आमच्याकडे अजिबात जेवण चांगलं नसतं. आज लोणी आहे आणि ताईने आंबरस केले अख्खा मसूर आहे
भेंडी आहे, शिमला आहे, हे प्रिन्सीच्या मम्मीने काय उत्तप्पा दिला, चपाती आहे. एकदम मस्त जेवण हा. गाईज आत्ता जस्ट जेवण झालं, अचानक पाऊस आला. तुम्हाला दाखवते. आता पावसाळा बघून जा. अचानक पाऊस आला ना, दाखवते आता. काहीच तर आज ताई गेले जरा बाहेर, त्यामुळे मी बनवत आहे रात्रीचं जेवण. तर आज जेवणामध्ये आहे पावभाजी आणि मी ऑलमोस्ट 1 2 3 4 5 7 8 लोकांची बनवते. तर बघूया कशी होती आता पावभाजी. गाईस तर माझी पावभाजी बनवून रेडी आहे. अशी मस्तपैकी बनवली आहे. आता बघूया ह्याची टेस्ट कशी लागते. मस्त इथे कांदा वगैरे पण चिरून ठेवलाय. ऑल सेट. गाईस अशी दिसते ही पावभाजी मी बनवलेली. कशी झाली? चांगली झाली. तर गाईज असा होता हा 2-3 दिवसांचा व्लॉग आणि आय होप तुम्ही हा एन्जॉय केला असेल. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर जास्तीत जास्त लाईक करा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. मी नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटते. टिल देन बाय.